माझ्यासोबत भाजपा नेते वैभव खेडेकर आहेत, बातचीत करणार आहेत. सर, टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. शुभेच्छा आहेत तुम्हाला सर्वांना. मनसेमध्ये होतात, मनसेमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलात. आल्या आल्या एक मुद्दा लावून धरलाय तुम्ही आणि रोडच्या संदर्भामध्ये आपण एक कॉल केला होता. नेमका विषय काय आहे? एवढा तुमचा राग होता आणि रागात आपण अधिकाऱ्याशी बोलताना आंदोलन देखील करणार होता. काय विषय आहे? बघा, मनसेमध्ये होतो हा पूर्व इतिहास झाला. आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन मला बराच काळ या ठिकाणी झाला. 15-20 दिवस झाले. अनेकांना वाटत होतं की हा पक्षप्रवेश होणार नाही, परंतु त्या सर्वांच्या आशा धुळीला मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्षप्रवेश झालेला आहे. मी मुंबईच्या सर्वच भारतीय जनता पार्टीच्या बैठकांना जाऊन आलेलो आहे आणि पक्ष संघटन देखील बांधणीची मी सुरुवात केली आहे. मुळात संघटना बांधणी करत असताना लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे, हा माझा पहिल्यापासूनचा हेतू राहिलेला आहे. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून खेड शहरामधला जो मुख्य रस्ता आहे, दापोली खेड रस्ता, हा राज्यमार्ग आहे आणि जवळजवळ 100 करोड रुपयाचं त्या ठिकाणी त्याचं रुंदीकरणाचं काम निघालेलं आहे. त्याचं काम SMC कन्स्ट्रक्शन नावाच्या कुठल्या तरी एका कंपनीने घेतलेलं आहे. मुळातच हे काम करताना कशाही पद्धतीचं नियोजन न करता पावसाच्या आधी जे काम करायला पाहिजे ते पावसामध्ये काम करणे, ब्रिजेस पावसामध्ये तोडणे, हमरस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवणे, ज्या ठिकाणी शहरामध्ये रस्ता होतो तिथे खड्ड्याचं मेंटेनन्स न करणे, खड्डे न वळणे किंवा रस्ता दुरुस्त न करता त्या ठिकाणी धुळीचं साम्राज्य होणे, याच्यावरची उपाययोजना SMC कन्स्ट्रक्शन करत नाही. याच्यावरती लक्ष ठेवून असणारी जी संस्था आहे म्हणजे ती बांधकाम विभाग, BNC म्हणतो आपण त्याला, PWD, त्याचे अधिकारी देखील हतबल झालेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या खेडवासियांचा जो त्रास होता की ती धूळ त्यांच्या दुकानात घरात येत होती, त्यांच्या नाकात ती जात होती, त्यांच्या घशामध्ये जात होती, अनेकांना त्या ठिकाणी श्वसनाचे विकार या ठिकाणी झाले. मग अशा परिस्थितीमध्ये आवाज कोण उठवत नव्हतं. सत्तेमध्ये असलेले देखील त्या ठिकाणी आवाज उठवू शकत नव्हते आणि विरोधामध्ये देखील काही धार बोथट झाली होती. परंतु माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्यानंतर या विरोधाला धार आली आणि माझा थेट प्रहार मी PWD खात्यावरती काढलेला आहे. त्यांना सांगितलेलं की टेंडर कंडिशन प्रमाणे या रस्त्याची डागडुजी, या रस्त्याचा मेंटेनन्स, या रस्त्यावरती पाणी मारणे हे त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं काम आहे. ते जर झालं नाही तर दिवाळीतले फटाके मी तुमच्या कार्यालयामध्ये फोडीन, अशा पद्धतीचा आक्रमक प्रवृत्तीला घेतलेला आहे. आणि मला वाटतं ती दखल त्यांनी घेतली असावी. तो त्यांचा टँकर त्या ठिकाणी फिरतोय. परंतु हे देखील सांगतो की काम जर रुंदीकरण झालं नाही व्यवस्थित, कामाचा दर्जा जर व्यवस्थित राखला गेला नाही तर मात्र 100% यांच्या मी कार्यालयामध्ये फटाके फोडणार आहे. पक्षप्रवेश हा उशिरावर गेला होता. विविध प्रकारचे संभ्रम देखील निर्माण झाले होते. आपण तर वारंवार सांगत होतो की काय अडचणी निर्माण होत होत्या त्या आपण सांगितलं. मात्र वाटत होतं कुठेतरी आपल्याच पक्षाकडून किंवा मनसेमधूनच वरिष्ठ नेत्यांकडून या प्रकारे काहीतरी झालं असावं किंवा काय वाटतं आपल्याला? हे बघा, मी एक साधा कार्यकर्ता पहिल्यापासून बोलतोय की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भीती कोणाला वाटावी. कारण काय माझं घराणं हे काही राजकीय नाही किंवा माझ्यामुळे कोणाला अडचण होईल किंवा मी काय एका पारंपरिक घरात येत नाही की ज्याच्या घरामध्ये पूर्वीपासून राजकारण या ठिकाणी होते. मग माझी भीती कोणाला वाटावी. मी जर भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वाढेल आणि त्याचं नुकसान आपल्याला होऊ शकतं, अशा पद्धतीची ज्यांच्या मनामध्ये भीती होती त्यांनी कदाचित माझा पक्षप्रवेश होऊ नये यासाठी प्रयत्न केले असावेत. मला निश्चित सांगता येणार नाही. परंतु या 2 वेळेला पुढे गेलेल्या पक्षप्रवेशाने मध्ये काहीतरी दडलेलं आहे एवढं मात्र नक्की आहे. आज पाहायला गेलं तर माझ्याबरोबर असलेले माझे जुने सहकारी हे 90% पेक्षा जास्त माझ्याबरोबरती आहेत. त्याची देखील दखल काही ना घ्यावी लागली. मुंबईतला कोकणातला मतदार आहे तो निघून जाईल याची दखल घ्यावी लागली. माझ्यानंतर अनेक नेते माझ्याबरोबर पक्षामध्ये येतील ही भीती होती, त्याचं देखील त्यांना कारण शोधावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये माझी दखल घ्यावी लागली. माझा पक्षप्रवेश या ठिकाणी थांबवावा लागला. यातच माझ्या केलेल्या कामाची पोचपावती मला मिळते. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मला नाकारलंय, मी तुम्हाला नाकारलं नाही. त्यामुळे मला काम करायला अनेक ठिकाणी संधी आहे आणि मी ते काम करत राहीन. आणि निश्चित ज्या पक्षामध्ये ज्या पक्षाने मला सामावून घेतलेलं आहे, नरेंद्र मोदींसारखं देशाच्या पंतप्रधानांसारखं एक नेतृत्व या ठिकाणी आहे, देवेंद्र भाऊ फडणवीस सारखं एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे,
आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांचं संगणन कौशल्य आहे आणि आम्हाला जो आक्रमक नेता या ठिकाणी लाभलेला आहे नितीश राणे यांच्यासारखं आक्रमक नेतृत्व कोकणामध्ये आहे. त्यामुळे मला घाबरण्याचं कारण नाही. या पुढच्या काळामध्ये या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी घराघरात पोहोचलेली असेल हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत. कशा पद्धतीनं कामाला तयारी लागलेला आहात आणि कशी जबाबदारी असणार आहे आणि काय वाटतंय युती संदर्भात? बघा, युती संदर्भात मला काही सांगता येणार नाही, कारण ते प्रदेशावरनं हे सगळं ठरतं. त्याला वरिष्ठच रवींद्र भाऊ चव्हाण या ठिकाणी सांगू शकतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब या ठिकाणी सांगू शकतील. माझं काम एवढं आहे की ही निवडणूक आपल्याला स्वबळावर जी लढावी लागली तर स्वबळाचं देखील तयारी माझी आहे. कारण 2007, 2011 आणि 2016 या तिन्ही वेळेला मी सत्तेत राहिलेलो आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये खेळती जनता माझ्या बरोबरची आहे. आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीची बहुमताने सत्ता यावी हे माझं देखील एक स्वप्न आहे, माझं देखील एक मत आहे आणि माझं देखील एक ध्येय आहे. त्यामुळे मी स्वबळाचं या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि ही निवडणूक जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत 100% स्वबळावरती लढणार आणि मला खात्री आहे की बहुमतामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी येतील आणि कोकणात प्रथम या खेड नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी फडकेल. वैभव खेडेकर मनसेमध्ये असताना आणि मनसेमध्ये असतानाच जोरदार कामं लोकांनी पाहिलेली आहेत, जोरदार आवाज पाहिलेला आहे. तोच आवाज विविध प्रश्नांवरती मांडत असतानाची आक्रमकता अशीच पाहायला मिळणार का? निश्चित. बघा, उपजत जो पिंड असतो कार्यकर्त्यामध्ये हा काही बाजूला जात नाही. आक्रमकता ही माझ्या स्थायी स्वभावामध्ये आहे. त्यामुळे जिथे अन्याय दिसेल तिथे माझा आवाज उठणारच आहे. सत्तेमध्ये असल्यानंतर आक्रमकता नसते असं काहींचं म्हणणं आहे, परंतु अन्याय दिसल्यानंतर आक्रमकता होणारच आहे. मला दाद ही मागावीच लागणार आहे. ती सत्तेच्या विरोधातली असेल किंवा प्रशासनाच्या विरोधातली असेल, पण ती मागावी लागणार आहे. आणि जे गोष्ट प्रशासनाकडनं होणार नाहीत ते मी शासनाकडनं आमच्या सत्तेकडनं करून घेणार आहे. त्यामुळे आक्रमक स्वभाव माझा लोकांच्या उन्नतीसाठी, लोकांच्या प्रगतीसाठी आणि अन्यायाच्या विरुद्ध या ठिकाणी असणार आहे आणि तो माझा स्वभाव कायमस्वरूपी या ठिकाणी दिसेल. कृष्णकांत साळगावकर, किरण मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.